आपला 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग चालू आहे आणि त्यातला आज 42वा श्लोक आपण सुरू करत आहोत. यच्चाव हा सार्थम सत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथ वाप्यच्युत स तत् तत्समक्षम तत्क्षामये वा महं प्रमेयम्. विश्वाचे तू मूळ अनादि अनंता सहजे बैसता सभे माझी सोयरे संबंधे तेथेही स्वच्छंदे हवे ते विनोदे बोलिलो मी जात असू आम्ही तुझ्या घरी जेव्हा सन्मानिसी तेव्हा आम्हासी तू न मानिसी तरी रुसावे श्रीहरी प्रेमे तुझवरी केव्हा केव्हा मज घालावी तू माझी मग घालावी तू माझी समजूत पायासी ही हात लावोनिया अजाणता ऐशा किती झाल्या गोष्टी सर्व हितू पोटी घातिल्या त्या बैसे तुझ पुढे पाठ फिरवून सवंगडी मानून तुझ लागी योग्यता ही माझी नव्हे नव्हे स्वामी परी चुकलो मी वासुदेवा देवा तुझ्या संगे करू दंगा मस्ती पट्टा कुस्ती खेळोनिया करोनी धिक्कार आवेशे भांडावे खेळता स्वभावे सारी पाट चांग वस्तू ती एकाएकी मागू तुझ गोष्टी सांगू पांडित्याच्या तेवी तुझे काय लागत असो आम्ही ऐसे पुसो स्वामी तुझ लागी ऐसे अपराध तुझ सांगू किती जेन सामावती त्रिभुवनी परिनेणताची घडले हातून देवा तुझी आण वाहत असे आठवण माझी करीसी श्रीहरी लोभे अवसरी भोजनाच्या परी तुझवरी रुसून फुगून बाजूसी बैसून राहावे मी. आता इथे हा पश्चाताप होतोय कुठेतरी त्याला की हा इतक्या बालिश पद्धतीनं आपण ह्याच्याशी वागलो. अर्थातच तो भाऊ आहे आणि सखा पण आहे मित्र आहे त्याच्याजवळ सगळं मनातलं त्यांनी सांगितलेलं आहे. द्रौपदीशी द्रौपदी चा पण तो सखा आहे प्लस त्याच्या बहिणीशी यांनी लग्न केलेलं आहे कृष्णाच्या. त्यामुळे नातं पण दोन बाजूनी नातं आहे त्याचं. तर लहानपणापासून एकत्र बालपण गेलेलं आहे आणि आज एकदम एकदम जास्त मोठ्या स्तरावर तो परब्रह्मन म्हणून समोर उभा आहे. तर फार मनाला फार दुःख होईल की आपण ह्याला समजलंच नाही आणि म्हणून जे लहानपणापासून जे करत आले त्याच्याबद्दल इथे मांडलेलं आहे की कसं आम्ही तुझ्या बरोबर मस्ती केली, तू कधी आमची समजूत काढली, खेळताना कधी काय पायाला हात लावला, आम्ही तुझ्या पुढे शहाणपणा दाखवला आपल्या ज्ञानाचा. जे आपल्या लहानपणच्या बहीण भावंडांमध्ये आपल्या बरोबर आपण जे करतो तेच सगळं इथे लिहिलेलं आहे. तर एक एक गंमत सांगते की चला ठीक आहे म्हणजे फरक आहे दोन गोष्टींमध्ये. तो असा की आता हा त्याच्याबरोबर लहानाचा मोठा झालाय आणि आज एकदम त्याला कळतंय परब्रह्म आहे हा. तर पहिले तर दोन प्रकारे ऍप्लिकेशन होतं याचं की जसं त्याला आज कळतोय की त्याचा आत्ते मामे भावंड आहेत ते आणि आपल्या मामाचा मुलगा परब्रह्म आहे. विश्वरूप दर्शन त्याच्यात मिळालेलं आहे बघायला आणि परमात्मा स्वरूप म्हणण्यापेक्षा परमात्माच आहे. आता आपल्या बरोबर सुद्धा जी लहानाची मोठी होतात भावंड आपल्या बरोबर मित्र परिवार असतो आपण ज्यांच्या बरोबर सवंगड्यासारखे मोठे होतो एकत्र क्षण घालवत. मग तो काही फक्त अर्जुनाचाच भाऊ आहे सखा आहे आणि त्याच्यात परब्रह्म आहे आणि मग आपल्या सखा भावंडामध्ये परब्रह्म नाही असं होऊ शकतं का? हा पॉइंट वन आहे माझा किंवा माझं ऍप्लिकेशन आहे हे समजण्याचं की आपले पण बहीण भावंड मग परब्रह्म असू शकतात का आणि असतील तर का
आणि नसतील तर का? त्याची दोन्हीची कारणं म्हणजे त्याला अंडरस्टँड करतोय आपण. परब्रह्म आहेत. आपले आपल्या भोवती जेवढी माणसं आहेत, जेवढे जीव आहेत, जेवढ्या वस्तू आहेत जगातल्या, ते सगळ्या परब्रह्म आहेत. हा एक रूल लागतो किंवा एक ऍप्लिकेशन म्हणू आपण, की जे सत्य आहे, ज्याचा आपण इतके दिवस अभ्यास करतो आहोत. त्यांच्यातही परब्रह्म आहे. आता जसे ह्याला ह्याचे डोळे उघडले, की अरे बापरे, ह्याच्याबरोबर आपण इतकी मस्ती केली, इतकं नखरे केले, इतके रुसव्या फुगवे केले, खेळ खेळले, जे काही केलं इनोसंटली, ऑब्विसली इनोसंट चाइल्डहुड त्यांचं, हे आपणही केलं. मग त्याच्यामध्ये अचानक त्याला कळलं की हे परब्रह्म आहे. आपल्यालाही आजच कळलं की अरे, आपल्या अवताभोवतालचे सगळेच परब्रह्म स्वरूप आहेत. त्यामुळे रूल वन अप्लाय होतो, की आपले बहीण भावंड, मित्र, सखा, सोबती, आपण ज्याच्याशी भांडलो, ज्याला लहानपणी आपण शत्रू समजलो, मोठेपणी समजलो, आपल्याला त्रास देणारी लोक समजलो, आपल्याला पीडा देणारी माणसं समजलो, नाती समजलो, ते सगळेच परब्रह्म आहेत. हे एक सत्य आहे. नाकारू शकत नाही आपण याला. तर त्या सत्याला आज आज आपण त्याला जसं डायजेस्ट करावं लागतंय, तसंच आज आपणही हे डायजेस्ट केलं पाहिजे. हा माझा पॉइंट वन आहे, की आपणही डायजेस्ट केलं पाहिजे, की आपल्या भोवतालचं सगळंच परब्रह्म आहे. त्याच्यासाठी विश्वरूप दर्शन घेण्याची आवश्यकता नाही किंवा त्याच्यामध्ये दैवी शक्ती जागृत होऊन त्यांनी दर्शन देण्याची आवश्यकता नाही. आपल्या भोवतालचे सगळे जीव परब्रह्म स्वरूप आहेत. आता माझा दुसरा पॉइंट आहे, की पहिला प्रश्न होता आहेत का, आणि असतील तर का, आणि नाहीत तर त्याचं पण कारण आहे. का डायरेक्ट परब्रह्म नाहीत? आता त्याचा अर्थ बघूया. सेकंड ऍप्लिकेशन, की अनदर पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्या भोवतालची माणसं डायरेक्ट परब्रह्मन का नाही होऊ शकत? हे पहिल्याला कॉन्ट्रॅडिक्ट नाही करत आहे. अँगल चेंज करतोय आपण थॉट प्रोसेसचा आपल्या. तर त्याचं कारण असं, आपल्याला अनुभूती अशी येत नाही की डायरेक्ट परब्रह्मन आहे. आपला नवरा, आपले घरातले भावंड, आपले लहानपणचे मित्र, सखा सोबती, शेजारी पाजारी, घरातले नातलग, किंवा जेवढे जे कोणी जे ह्युमन्स आपल्या अराउंड आहेत, अॅनिमल्स आहेत, ते आपल्याला एकदम असं अरे विठ्ठल आहे हा, अरे हा, ही देवी आहे, असं का नाही एक्सपिरियन्स होत? ह्याचं कारण असं आहे की आपण किंवा तो व्यक्ती पुन्हा तेच जड एनर्जीमध्ये, ग्रॉस एनर्जीमध्ये आहे, लोअर चक्रास मध्ये आहे. आता मी एक कॉन्सेप्ट सांगते, जो थिअरीमध्ये आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे, की जे भूक, झोप, निद्रा, भूक आणि काम, म्हणजे शरीराधर्म, त्या तीन मध्ये जो व्यस्त असतो त्याला ॲनिमल म्हटलेला आहे, प्राणी म्हटलेला आहे, प्राणी. तीन गोष्टीचं फक्त जीवनामध्ये काम करतो: जेवण, झोप आणि काम. काम म्हणजे काम नाही, काम म्हणजे अ, अ, कामवासना, मैथून म्हणतात त्याला मराठीमध्ये. त्या तीन गोष्टी करतो तो प्राणी, आणि हे तिन्ही कार्य आहे लोअर चक्रासचं. प्लीज समजून घ्या या कॉन्सेप्टला नीट थरली. मी खूप हायर डायमेन्शनच्या कॉन्सेप्ट क्लिअर करतेय. म्हणजे काही हे आपण करायचं नाही असं नाही म्हणत आहे. त्यामुळे डायव्हर्ट होऊ नका, थॉटला डायव्हर्ट करू नका. मी सांगते लोअर चक्रासना आता आज मी एक्सप्लेन करतेय, की का लोअर मध्ये नाही राहायचं, का अपर चक्रास डेव्हलप करायचंय, का हे सगळं उपद्व्याप करायचंय, त्याचं कारण सांगते. त्याचं कारण असं की निद्रा, अन्न आणि मैथून या तीन गोष्टींमध्ये जो इन्व्हॉल्व राहतो आयुष्यभर, या तीनच गोष्टींमध्ये
त्याचं चित्त, मन, कृती, विचार सगळं एंगेज राहतं, ऍक्टिव्हेट राहतं. तो मनुष्य प्राणी असा संबोधिला आहे आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये त्याला प्राणी म्हटलं आहे. का म्हटलंय? कारण प्राणी पण फक्त एवढंच करतात. ते ते वाचन नाही करत, ते अभ्यास नाही करत, ते कशाचा विचार नाही करत की हा रोड असा का, मग इकडे दगड आहेत, मग हा सरळ का, हा सपाट का, ह्याच्यावर काय टाकलंय, मग हा मातीचाच का, एवढं सगळा विचार पण ते करत नाहीत. देर इज नो हायर कॉन्शियसनेस इन अॅनिमल्स. ते तीनच गोष्टी करतात. आणि म्हणून आणि ह्या तीन तीन गोष्टींचं कंट्रोल आणि कमांड कुठून होतो? ऍक्टिव्हेशन लोअर चक्रास मधनं. बेसिक चक्र म्हणजे मूलाधार चक्र, सॅक्रल चक्र, सेक्स चक्र आणि सोलर प्लेक्सस, मणिपूर चक्र. या तीन चक्रांमधनं ज्या ज्या शरीराला ज्या पद्धतीने या तीन चक्रांच्या मर्जीनं आणि शक्तीनं जे शरीर कार्य करतं, त्या शरीराला ते शरीर लोअर बॉडीज मध्ये राहतं, लोअर कॉन्शियसनेस मध्ये राहतं आणि लोअर एनर्जीज मध्ये सर्व्हाइव्ह करतं. अँड दॅट लोअर एनर्जी इज ग्रॉस एनर्जी, जड एनर्जी, जड ऊर्जा, जडामध्ये राहतो. आणि त्यामुळे तो त्यातनं बाहेर नाही पडू शकत. आणि मेनी 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 इन्कारनेशन्स, thousands ऑफ इन्कारनेशन्स इट टेक्स टू शिफ्ट फ्रॉम लोअर टू हायर. थाउजंड्स. मनुष्य जन्मामध्ये येऊन म्हणजे आम्ही जेव्हा ह्याचा अभ्यास केला होता तो पूर्ण नाही झाला अनफॉर्च्युनेटली. विवेक चुडामणी त्याच्या पहिल्याच श्लोकामध्ये, पहिल्या 2-3 श्लोकामध्येच त्यांनी म्हटलंय मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे. मग आता एक गोष्ट सांगते की असं नाही होत की आपण अनेक आतापर्यंत सगळ्यात प्राणीच होतो आणि एकदम आजचा हा जन्म मनुष्य जन्म आहे, असं नाहीये. जे अॅनिमल किंगडम आहे, प्राण्यांचं जगत आहे, त्याच्यातनं एक अख्खा लॉट डेव्हलप झालेल्या सोल्सचा जेव्हा ह्युमन रेस डेव्हलप होते. मी खूप वेगळं काहीतरी सांगते, डीपर लेवलच्या गोष्टी सांगते, त्यामुळे नीट ऐका. जेव्हा ह्युमन रेस म्हणजे मानव जगत प्रगत होतं किंवा काही गोष्टी चेंजेस घडतात, तेव्हा अॅनिमल किंगडम मधनं एक डेव्हलप्ड सोल्सचा लॉट रिलीज केला जातो, सोडतात. म्हणजे जसं प्राणी जमवले असतील आणि सकाळी शेतकरी ठरवतो, एक्झाम्पल देते की शेतकरी ठरवतो की 15 गायी आहेत किंवा बैल आहेत, त्यातल्या पाचांना कामाला बाहेर काढायचं आणि पाचांना 10 बाहेर काढायचं आणि पाचांना आतच ठेवायचं. कारण ते काही कमजोर आहेत, कोणी आजारी आहे, कोणी नाहीये ताकदवान किंवा जे काही आहे ते एबल नाही आहेत काम करायला, कष्ट करायला. तर त्यामुळे त्या 10 फक्त दरवाजा उघडून 10 बैल बाहेर काढतात आणि त्यांना झुंपतात ह्याला, बैलगाडीला, आणि पाचांना आतच ठेवतात. अगदी या पद्धतीनं जे ॲबिलिटी प्रूफ केलेले सोल्स असतात, जे इंडिव्हिज्युअलाइज होऊ शकतात. मागे मी हा कॉन्सेप्ट सांगितलेला आहे की ॲनिमल मध्ये ग्रुप सोल आहे. म्हणजे कित्येक बैलचा मिळून एक सोल, आणि असेच ते जगतात. इंडिव्हिज्युअलाइज नसतात ते सोल, इंडिव्हिज्युअल सोल नसतात जसे आपण आहोत. माझा एक सोल आहे, तुमचा एक सोल आहे, जेवढे माणसं आहेत तेवढ्या सगळ्यांचा आपला आपला सोल आहे आणि तो ग्रो करतोय, तो इव्हॉल्व्ह होतोय ग्रॅज्युअली. आणि मग कम्प्लिशन नंतर तो परफेक्टेड मॅन बनणार आहे किंवा परफेक्टेड सोल बनणार आहे ग्रॅज्युअली. तसं प्राण्यांचं नसतं, ते ग्रुप सोल मध्ये फॉर्म मध्ये असतात. तर जेव्हा एक लॉट अख्खा मॅच्युअर होतो, त्या अख्ख्या लॉटला बाहेर काढतात अॅनिमल किंगडम मधनं, इंडिव्हिज्युअलाइज करतात त्यांना, आणि मग ते मनुष्य म्हणून जन्माला येतात. हे आपला पहिला मनुष्याचा जन्म आहे आणि इथून आपला जर्नी स्टार्ट होतो, या पहिल्या जन्मापासून.
मग इट डिपेंड्स की तो जो ग्रुप सोल होता त्याच्यात समजा 15 डॉग्स असतील किंवा कुठलंही अॅनिमल घ्या तुम्ही, ते सगळे खूप हायर कॉन्शियसनेसवर ऑलरेडी अॅनिमल असताना डेव्हलप झालेले आहेत सोल लेवलवर. तर होऊ शकतं त्यांचा पहिलाच जन्म खूप चांगल्या स्टेजवर येईल, कॉन्शियसनेसच्या अंडरस्टँडिंग लेवलवर. कळतंय? तर म्हणजे हा आपल्या मनात सगळ्यांचे प्रश्न आला असेल की मग आपण अगदी ह्याच्यात सुरुवात कुठून झाली, कर्म कुठून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली, कसं कर्म जमायला सुरुवात झाली, किंवा आत्मा असाच होता का, अशुद्धच होता का. तर त्याचं हे उत्तर आहे की जर इंडिव्हिज्युअलाइज होताना होण्यापूर्वी तो सोल, ग्रुप सोल अख्खा एका हायर कॉन्शियसनेसवर ऑलरेडी डेव्हलप झालेला असेल, तर त्यातनं निघणारे इंडिव्हिज्युअलाइज होणारे सोल ते आपोआपच कॉन्शियसनेस लेवलवर अपग्रेड झालेले असणार आहेत. त्यामुळे त्यांचा पहिलाच जन्म एका सर्टन लोअर मिडल किंवा चांगल्या लेवलवर, आपल्या हायर लेवलवर, हलकासा चांगल्या लेवलवर होईल त्याचा, आणि तिथून त्यांचा जर्नी त्या इंडिव्हिज्युअल ह्युमन्सचा स्टार्ट होईल. आणि मग आहेच आहे, टेस्ट आहे, खूप आहे, खूप काय काय आहे. प्रत्येक कर्माचं फळ आहे आणि बरंच काय काय विवेक आहे त्याच्यात, बराच म्हणजे गोंधळ आहे त्याच्यात. तो बॅलन्स, तारेवरची कसरत आहे, माणसाचं जीवन आहे. आणि मग तिथून जर्नी स्टार्ट होतो. मग तिथून स्टार्ट झाल्यानंतर एक जन्म, दोन, तीन, चार, पाच, असे हजारो जन्म, मग शिफ्टिंग होतं ग्रॅज्युअली अप्पर 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 कॉन्शियसनेसवर. आणि मग आता इमॅजिन करा, जेव्हा आपल्याला म्हणजे अशी माणसं दिसतात की त्यांना काही सुचतच नाही, काही ज्या तीन गोष्टी सांगितल्या त्याच्या पलीकडे त्यांची बुद्धी जातच नाही, खूप जास्त त्याच्या पलीकडे जातच नाही, त्यांना आपण बोललेलं पण कळत नाही. म्हणजे काही त्यांचा दोष आहे या नजरेने आपल्याला नाही बघायचं, कारण त्यांच्यात पुन्हा परब्रह्म एनर्जी आहे, सन रे आहे त्याच्यामध्ये. सन म्हणजे सोलर गॉड, देव, सूर्य शक्ती, जी आपली हे आहे, आपल्या युनिवर्सचा गॉड आहे तो. सूर्य हा नेमलेला आहे, सूर्याच्या रूपात परब्रह्मन उतरलेला आहे अर्थ साठी किंवा युनिवर्ससाठी. तर तो सगळ्यांच्यात त्याचा रे एक 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 सगळ्यांच्या मध्येच आहे, सूर्यकिरण. त्यामुळे आपण त्यांना हे नाही करू शकत, अवहेलना नाही करू शकत किंवा करायची पण नाही. पण आपल्याला कारण कळलं की आपोआप सोपं जातं, की ओके ठीक आहे, त्याला आपण म्हणू बेबी सोल. माझे प्राणी किलिंगचे गुरूंची कॉन्सेप्ट आहे की बेबी सोल. बेबी सोल आहे, त्याला माफ करा, कारण तो बेबी स्टेट मध्ये आहे, त्याचा सोल डेव्हलप नाही झालाय. इट इज बेबी सोल. मग तो गलती करेल, त्याला माफ करा. बेबीला आपण रागवतो का? नाही रागवत. छोट्या चाइल्डला आपण माफ करतो, जाऊ द्यायला कळत नाही, जाऊ दे, मॅच्युरिटी नाही. आणि वरचा सोल असतो तो मॅच्युअर सोल, आणि त्याच्या पुढे असतो ओल्ड सोल, आणि त्याच्याही हायर कॉन्शियसनेसवर डेव्हलप झालेला एन्शंट सोल. या सगळ्या या टर्म्स आहेत सोलला एक्सप्रेस करणारे. बेबी सोल, ऍडल्ट सोल, ओल्ड सोल, एन्शंट सोल म्हणजे अनंत काळापासून तो विजडम घेत घेत घेत, लेसन लर्न करत करत करत, टेस्ट देत देत देत, तो विजडम जनरेट करत, डेव्हलप करत, मग तो एन्शंट सोल म्हणजे काफी वरच्या लेवल पर्यंत तो स्पिरिच्युअली अपग्रेड झालेला असतो. दॅट इज एन्शंट सोल. अनंत जन्म बघितलेत. तर माझा मुद्दा हा होता की आपल्या बरोबरचा लहानपणापासून खेळणारा असाच तो परब्रह्म नाही. का नाही? कारण तो त्या प्युअर स्टेट पर्यंत कदाचित अजून पोचलेला नाहीये. तो कुठेतरी त्या स्टेट मध्ये आहे, बेबी आयदर अडल्ट आयदर कुठेतरी. आणि त्यामुळे त्याचं दिसून नाही राहिलंय परब्रह्म असणं, रिफ्लेक्ट नाही होऊन राहिलाय. तो सन रे आहे आतमध्ये, सूर्यकिरण तळपता आहे, सूर्य जो आहे हृदयातला त्याच्या परब्रह्म स्वरूपाचा, त्याच्यावर क्लाउड्स आहेत, लोअर एनर्जीजचे, लोअर अंडरस्टँडिंगचे, लोअर इमोशन्सचे. त्याच्यावर क्लाउड्सनी तो ढकलेला आहे, कव्हर्ड आहे. आणि म्हणून त्याचं
तेजस्वीपणा आपल्याला रिफ्लेक्ट दिसत नाहीये त्याच्या व्यक्तिमत्वात. आणि तेच आपल्याला आपले गुरु वगैरे असतात किंवा आता माझे गुरु होते, त्यांचा फॅमिली होती. म्हणजे त्यांच्या भावंडांनी जर त्यांच्याकडे बघितलं तर त्यांना तो सूर्य चमकताना, कारण त्याच्यात ते तेज आहे असं वाटलं असेल किंवा वाटू शकतं. की हा बाबा, आपल्या अमुक व्यक्तीमध्ये, आपल्या रिलेटिव्ह मध्ये हे तेज आहे, ते ना काहीतरी वेगळे आहेत असं आपण सांगतो. असं बरेच लोक सांगतात की आमच्या अमुक अमुक आहेत ना, त्या खूप सुलझे हुए इंसान आहे वगैरे, असं काही काही लोक त्याला हे करतात की खूप अंडरस्टँडिंग लेवल खूप वेगळी आहे, खूप वेगळ्या पद्धतीचं बोलतात. म्हणजे काय की त्याचे हे घटलेले आहेत, सगळे हटलेले आहेत क्लाउड्स, लोअर एनर्जीज हटलेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत, आणि त्याचा ग्लो आहे तो ना, स्पार्क आता बाहेर यायला लागला त्याच्या लोअर थ्री बॉडीज मधनं. ज्या मी मागच्या वेळेला मॅनिफेस्टेशन सांगितलं होतं, लोअर थ्री लेवल, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इद्रिक बॉडी, ह्यातनं त्याचा सूर्यकिरण आता आत बसू नाही शकत, तो ग्लो व्हायला लागलाय, फ्लो बाहेर येतोय असा. तेव्हा आपण म्हणू शकतो की हा 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 ना, असं हे झाला, म्हणजे त्याच्यातलं दैवी स्वरूप दिसायला लागलं. आणि मग ते दिसतं कृतीमधनं. म्हणून साठी मी सारखं सांगते की लोअर बॉडीज मधनं, लोअर सेंटर्सचा कंट्रोल आपल्यावर कमी करायला पाहिजे. म्हणजे काय की लोअर थ्री चक्रासचं जे क्वालिटीज आहेत त्याला थोड्या कंट्रोलमध्ये आणल्या पाहिजेत. सोलर प्लेक्सस आपल्याला खूप नाचवतं इमोशन्स आणि थॉट्सच्या याने. त्याचा कंट्रोल, त्याला कंट्रोलमध्ये आणणं खूप आवश्यक आहे. आणि त्यांना सगळ्यांना कंट्रोल कसा येतो, जेव्हा वरचे जागे होतात. हो की नाही? ऑफिसमध्ये पण लोअर लोअर डिपार्टमेंट जर हैदोस घालत असेल, उगीच काहीतरी भ्रष्टाचार केला, हे केलं ते केलं, इकडचे तिकडे तिकडे अपॉइंटमेंट इकडे तिकडे होत, जेव्हा वरचे लोक जागे होतात, हायर लेवल पोझिशन वरचे लोक किंवा ऑफिस, तेव्हा मग सगळ्यांवर कंट्रोल येतो. ते काही जागचे हालू पण नाही शकत, खालच्या ऑफिस मधले लोक. कारण त्यांच्या वरच्या पोझिशन्सचा कंट्रोल त्यांच्यावर येतो. की फायली घुसवणं किंवा इकडच्या तिकडे करणं, हे ते नाही करू शकत. अगदी सेम हे आपल्या शरीराच्या बाबतीत आहे. जेव्हा अपर चक्र जागे होतात, त्यांना कळतं अरे आपण, आपला कंट्रोल कसा नाहीये, आपण जागे कसे नाही. आज्ञाचक्र विचार करायला लागतं, थ्रोट चक्र डीप मध्ये जायला लागतं, हे काय ते काय, याचं कारण काय, त्याचं कारण काय, हे कसं घडलं ते कसं घडलं, मग माझ्या बरोबर असं का, मग त्याचं असं लाईफ चांगलं का, माझं का नाही. हा जेव्हा आपण सगळं चक्रास काम करायला लागतात, तेव्हा असे जाग होतो. आणि मग अभ्यास सुरू होतो की अरे बापरे, आपल्या बरोबर काय गडबड आहे, आपल्याला का सफरिंग जास्त आहे, आपल्याला दुःख का आहे, असे प्रश्न विचारायला लागतं थ्रोट चक्र, डीप 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 आतमध्ये. मग आज्ञा चक्राला काम येतं, मग तो सर रिसर्च करायला लागतो की काय आहे, काय आहे, काय आहे, काय आहे. अभ्यास करायला सुरुवात करतो. मग क्राऊन ऍक्टिव्हेट होतं, मग दया, क्षमा, शांती, हार्ट ऍक्टिव्हेट होतं. असं करून ते सगळे जागे झाल्यावर खालच्यांचा कंट्रोल आपोआप जातो शरीरावरचा. ऑब्विसली, कारण सगळं शरीर तुमचं जे सुस्त असेल, टीव्ही बघण्यात मन लागत असेल, गप्पांमध्ये टाइमपास करण्यात, लोकांच्या उकळ्या पकळ्या करण्यात जे रमत होतं, त्याला एकदम कामाला लागल्यानंतर हे काय ते काय, ह्याचा अभ्यास त्याचा अभ्यास, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं शरीर बाहेर येतं आणि भराभरा काम आटपून आपलं काहीतरी चांगलं ज्ञान मिळवण्याच्या सर ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज व्हायला लागतं. म्हणजे काय की आपल्या अपर चक्रास त्याला कंट्रोल करायला लागले शरीराला. आणि लोअर थ्री बॉडीजला, इमोशन, मेंटल आणि फिजिकल प्लस इद्रिक बॉडी, ती कंबाईन आहे, मिक्स आहे. चक्रास आणि फिजिकल बॉडी एकत्र आहेत. या तीन बॉडीज ना ते वरचे अपर चक्रास कंट्रोल करायला लागल्यानंतर बरोबर आपले सगळ्या ऍक्टिव्हिटीज चेंज होतात. मन, बुद्धी, विचार सगळ्याच्या ऍक्टिव्हिटीज चेंज होऊन जातात. आणि मग इथे ते आतली जी सोलर एनर्जी आहे, आपल्या आतमध्ये सन एनर्जी आहे, जी ग्लो एनर्जी करते, जी मेन रे आहे, सन रे आहे, स्पार्क आहे, जो डिवाइन स्पार्क, तो शाईन करायला लागतो हळूहळू. आणि हा फरक आहे, आणि म्हणून आपले भावंड
जसे ह्याला जाणवतात तसे आपल्याला का जाणवत नाहीत? का तर ते थोडेसे ग्रॉस मध्ये आहेत. ज्या क्षणाला ते एखादा भावंड शाईन करायला लागेल ते इमिजिएट कळेल आपल्याला की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग ऍक्सेप्टन्स आपला की अरे नाही काहीतरी आहे, काहीतरी शक्ती आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी डिफरन्स आहे हे आपल्याला कळत. तर असं ही ही जी थिअरी आपण आता हा श्लोकाचा अभ्यास करतोय तो अशा पद्धतीने आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायचा. हा त्याचा भाऊ त्याला आता पश्चाताप होतोय, त्याचा भाऊ कृष्ण होता, आमचा कोणता कृष्ण आहे असं नाही म्हणायचं. आमचा पण कृष्णच आहे. मग तो काय म्हणतात ना, राम लल्ला आहे, ऍडल्ट राम आहे की कोणता राम आहे की प्रभू राम आहे, ह्याच्यात फरक आहे ना. पण राम रामच आहे, तो बदलत नाही. ती थिअरी तिथे वापरायची. ह्या पद्धतीनं ह्या श्लोकाला आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायचं. तर त्याला हे असं सगळं वाटतंय, चांग वस्तू ती ती एकाएकी मागू तुझं गोष्टी सांगू पांडित्याच्या, तेवी तुझे काय लागत असो आम्ही ऐसे पुसो स्वामी तुझं लागी, ऐसे अपराध तुझं सांगू किती जेन सामावती त्रिभुवनी, परिनेणताची परिनेणताची घडले हातून देवा तुझी आण वाहत असे, आठवण माझी करीसी श्रीहरी, लोभे अवसरी भोजनाच्या, परी तुझवरी रुसून फुगून बाजूसी बैसून राहावे मी, अंतपुरा माझी राहता खेळत आशंकेन चित्त माझे देवा, तुझ्या शय्येवरी तुझ्याची शेजारी झोपलो श्रीहरी निसंकोच, अरे कृष्णा ऐसी मारित सुहाक, समजोनी एक यादव तू, निघालासी तरी होतो बैसवित आपुली शपथ घालोनिया, सांडोनिया भीड तुझ्या समवेत होतो मी बैसत एकासनी, न मानावी तुवा बोलिली जी गोष्ट प्रभू ऐसा धीट झालो होतो. मग आता एवढं सगळं त्याला वाटतंय की अरे अरे तुरे करत होतो अमुक करत, मग आता तो देव आहे म्हणून तो त्याला असं काही पायाशी ठेवणार आहे का? हे दुसऱ्या दुसऱ्या साईडनं मी बोलते आता. म्हणजे आधी मी अर्जुनाच्या साईडनं सांगत होते की आपलं भावंड पण परमार्थ स्वरूप असू शकतं आणि नसू का शकतं हे सांगितलं. आता श्रीकृष्णाच्या बाजूनी सांगते. श्रीकृष्णाचा आता त्याला कळलंय की अरे हा श्रीकृष्ण साधा सुद्धा यादव नाही आहे, हा कोणीतरी भयंकर शक्ती आहे. मग आता श्रीकृष्ण याला कळलंय म्हणून पायाशी बसवणार आहे का? आय एम दी ग्रेट परब्रह्मन असं म्हणून त्याला कमी दाखवणार आहे का? अजिबात नाही. हे असं घडणार नाहीये. त्यांनी त्याला हृदयाशी लावलेलं आहे, त्याचा सखा आहे, त्याचा प्रिय व्यक्ती आहे तो पार्थ, अर्जुन. तर त्यामुळे दुसऱ्या साईडनं जो असतो परब्रह्मस्वरूप त्यांनी अहंकारी व्हायचं नसतं, त्यांनी दुसऱ्याची किंमत करायची नसते. कारण तो जरी परब्रह्म असला तरी त्याचाच अंश बाजूच्या व्यक्तीमध्ये पण आहे. हा अंडरस्टँडिंग समोरच्या व्यक्तीचा आहे जो डेव्हलप्ड एन्शंट सोल आहे, त्याचा हा रोल आहे. आता एकदाची टाकीतो बोलून मी तो असे पूर्ण अपराधी, समक्ष वा पश्चात ऐसे अनुचित घडले समस्त जे जे काही, ते सर्व पोटी घालावे श्रीहरी मातेची या परी कृपामृते, गढूळ उदक घेऊनी सरिता मिळावया जाता सागराते, तियेचा स्वीकार केल्या विना काही अन्य गती नाही तया लागी, प्रमादे वा प्रेमे बोलिलो विरोधे तुवा दयानिधे क्षमा वेते, तुझ्या क्षमा वृत्ती बळे त्रिविक्रमा धरीभूत ग्रामा धरित्रीही, म्हणून या तुझ विनवावे किती प्रभो रमापती अप्रमेया, झाले अपराध क्षमा करी आता शरण अनंता आलो तुझ. तो त्याला असं वाटतंय की आता हा रागवेल की काय तू कसं वागवलंस मला, पण ती दुसरी भूमिका देवाची आहे किंवा डेव्हलप्ड सोलची किंवा एन्शंट सोलचा हा रोल आहे की त्यांनी सगळ्यांना प्रेमाने वागवायचं आहे. कोणालाही अरे तुरे करायचं नाही. चूक झाली असेल तर ती प्रेमांनी समजावून सांगायची आहे. त्याच्यामध्ये अहंकार आला नाही पाहिजे. प्राईड एनर्जी इज व्हेरी हार्मफुल, एक्स्ट्रीम 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 हार्मफुल.
शास्त्रामध्ये ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की अहंकार, प्राईड एनर्जी अत्यंत डेंजरस आहे. कुठल्याही पॉइंटवरनं खचकन खाली खेचू शकते, कुठल्याही स्टेजवरनं, स्पिरिच्युअल स्टेजवर कुठल्याही. त्यामुळे प्राईड पासनं कायम जपायचं स्वतःला. समोरचा कौतुक करेल तो त्याचा रोल प्ले करतो. आपला रोल प्ले हा आहे की आपल्या डोक्यात हवा नाही जाऊ द्यायची. कारण आपण सुद्धा नुसतं एक लेव्हलवर बाहुलीसारखं काम करतोय. हे आपल्याला माणसांना विसरून नाही चालत. कारण कृष्णाची गोष्ट इथे वेगळी आहे. कारण कृष्ण परफेक्टेड मॅन आहे आणि म्हणजे तो जो एनर्जी आहे ती डायरेक्ट उतरलेली आहे अवतार रूपात. त्यामुळे त्याच्याशी आपण डायरेक्ट जोपर्यंत परफेक्टेड मॅन नाही होत आपण कम्पेअर नाही करू शकत स्वतःला. आपण त्याचाच रे आहोत, किरण आहोत. तीच एनर्जी आहे, सन एनर्जी आहे, नो डाऊट. पण आपण स्वतःला डायरेक्ट त्याच्याशी कम्पेअर नाही करू शकत. कारण ही इज परफेक्टेड, वी आर नॉट. म्हणून प्राईड पासनं शेवटपर्यंत जपायचं. प्रचंड डेंजरस एनर्जी आहे. तर इथे तसं काही होणार नाहीये. म्हणजे तो काही त्याला दाखवणार नाहीये तसं. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरु गर गुरुर्गरियान न त्वत्समोऽस्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेप्य प्रतिम प्रभावः. तुझे थोरपण जाणिले मी साचे, होसी तू जगाचे जन्मस्थान. हरिहरादिक सर्वही देवांची देवता तू साची, होसी थोर. शब्द ब्रह्मा तेही पढविता साच, आदि गुरु तुच वासुदेवा. सर्वाभूती एक सारिखा साचार, होसी तू गंभीर रमाकांता. होसी अद्वितीय सर्वगुण श्रेष्ठ, श्रीहरी वैकुंठ नायका तू. आता एक आणखीन एक गोष्ट सांगते डोक्यात आली आता. आता इथे हा काय आहे? हा शिष्य आहे. हा भाऊ आहे आणि त्याचं योद्धा वगैरे सगळं सगळं आहे. पण आत्ता रोल प्ले मध्ये काय चालू आहे? श्रीकृष्ण परमात्मा त्याचा गुरु झालेला आहे. कारण तो लाईट दाखवतोय त्याला. लाईट, ज्ञान. लाईट इज ज्ञान. गुरु आपल्याला प्रकाश दाखवतो. प्रकाश हे ज्ञानाचं स्वरूप आहे, प्रतीक आहे. आणि तो त्याला ज्ञान देतोय. मग आता शिष्याचं गोष्ट गंमत सांगते. एक सिक्रेट आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये हिडन सिक्रेट. आता ह्याचं उत्तम उदाहरण शिष्याचं आपल्या ह्याच्यात सांगितलं जातं, तो म्हणजे आहे हनुमान. हनुमानासारखा भक्त होणं म्हणजे काय? की त्याला म्हणतो आपण समर्पण भाव. हनुमानाला का पूजतो आपण? हनुमानाच्या मंदिरात गेलो म्हणजे आपण हनुमानाची उपासना केली म्हणजे आपण हनुमानाला पूजा केली किंवा धारण केलं असं होत नाही. हनुमान समजावा लागतो. जसं आपण रामाला समजलं पाहिजे, सीता समजली पाहिजे, पार्वती काय आहे ती समजली पाहिजे, आदिशक्ती महादेव. नुसतं अभिषेक करून नाही. महादेव काय एनर्जी आहे. खूप डीप स्टडी आहे हा. आणि हा ह्याच्यासाठी काय पुस्तकं ग्रंथ वाचणं इज अनदर थिंग. ते तर म्हणजे आपल्याला त्यांचं महत्व सांगतं. पण एनर्जेटिकली त्याला अभ्यास करणं हा इंटरनल स्टडी आहे. आपल्या आतला, आतमध्ये करायचा. महादेव नक्की काय आहे? महादेव हे बर्फ स्वरूपात आहेत का? महादेव हे काही कैलासातच आहेत का? असा अभ्यास. मग ते काय आहे? ती एनर्जी काय आहे? काय 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 एक्स्ट्रॉर्डिनरी क्वालिटीज आहेत. राम आणि महादेव एक होऊ शकतात का? नाही होऊ शकत. कृष्ण आणि महादेव एक नाही. कृष्ण आणि राम पण एक आहेत का? नाही. त्यांचे त्यांचे क्वालिटीज वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यांचे रोल प्लेज वेगळे आहेत. त्यांचं प्रेझेंटेशन एनर्जीचं वेगळं आहे.
तसंच हनुमानाची आपण खूप पूजा करतो. आपल्याला माहिती आहे हनुमानाने हे केलं, त्यांना मदत केली, उडून गेला, सीतेला मेसेज दिला, सगळी स्टोरी आपल्याला माहिती आहे. आपण हनुमानाचे भक्त आहोत. सगळं 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 आपण करतो. पण आपल्यामध्ये पण एक हनुमान आहे, जो दडलेला असतो. तो आता मी अप्रोच सांगते. डिसिपलचा आतला हनुमान, तो कसा असतो? तो प्रत्येकात आहे. त्याच्यासाठी काय वेगळं काही करावं नाही लागत. आपल्या आतमध्ये एक हनुमान बसलेला आहे. बेबी बेबी हनुमान, मारुती आपल्या आतमध्ये असतो. हनुमानाची स्थिती काय होती? हनुमानाची स्थिती होती की तो जन्मता सगळ्या एनर्जी, सगळं टॅलेंट, सगळं पॉवर्स, सगळ्या ॲबिलिटीज घेऊन जन्माला आलेला होता. ठीक आहे, हे आपल्याला स्टोरी माहितीये. मग त्यांनी खूप त्रास दिला. मग त्यांनी काय पर्वत उचलले. मग त्या ऋषीमुनींना त्रास दिला. मग त्याला शाप मिळाला. ही सगळी स्टोरी आपल्याला सगळी माहिती आहे सगळ्यांना. मग त्याला शाप दिला की तुला विसर पडेल, सगळ्या तुझ्या ॲबिलिटीजचा, एनर्जीजचा, पॉवरचा तुला विसर पडेल. मग विसर पडेल तर मग कायमचा विसर रोल होता ना त्याचा. हे सगळं आपल्याला माहिती आहे. मला हे नाही सांगायचं. मी काहीतरी वेगळं सांगते. पण त्याच्यासाठी हे रिमाइंड करते स्टोरी काय आहे ते. मग त्याला पुन्हा उशाप असा दिला की एक राम येईल आणि तेव्हा जो काही आहे दशरथ नंदन तो येईल आणि तुला कोणी येईल आणि तुला ज्ञानाची आठवण करून देईल. मग आता आपल्यामध्ये हनुमान कसा? प्रत्येकात. तर गंमत अशी आहे की मग इथे ह्याच्यातही हनुमान आहे अर्जुनामध्ये. तो असा की आपल्यामध्ये सन एनर्जी असल्यामुळे किंवा डायरेक्ट एनर्जी पॉवर असल्यामुळे आपल्यामध्ये सगळ्या ॲबिलिटीज ऑलरेडी आहेत. ॲबिलिटीज आहेत, आपल्याकडे पॉवर्स आहेत, आपल्याकडे टॅलेंट्स आहेत आणि आपल्याकडे नॉलेज पण आहे. सोलकडे सगळं आहे. पण काय आहे ते? कव्हर्ड आहे, हिडन आहे, हिडन, लपलेलं, दडलेलं, आतमध्ये दडलेलं आहे. आणि त्याला गुरु येऊन वरची धूळ झटकतात आणि ती धूळ झटकतात आणि सांगतात, अरे हे बघ, आतमध्ये इथे काहीतरी दडलंय, ते काढ बरं शोधून. गुरु फक्त मार्ग दाखवतात की कुठे शोधायचंय. ते म्हणतात बाहेर नाही, आतमध्ये आहे. बाहेर नाही शोधायचंय, नाहीतर आपल्या वर्ल्ड टूर करशील. ते नाही करायचंय, आतमध्ये शोधायचं. मग कुठे आहे गुरु? इथे हृदयात आहे. बघ बरं काय आहे त्याच्यावर घाण. अरे बापरे, खूप वर्षांची धूळ आहे. ती वर्षांची धूळ म्हणजे जन्मांची धूळ. मग ती झटकायला सांगतात. एक एक चादर काढली, मग झाडू घेतला, मग झाडूने झटकलं, मग पुन्हा ओलं फडकं घेऊन वरून स्वच्छ केलं. लेयर्स अँड लेयर्स अँड लेयर्स. मग ते हळूहळू हळूहळू आपण क्लीन करत जातो. दॅट इज प्युरिफिकेशन मेथड. आणि गुरु आपल्याला फक्त सांगतात, अरे आतमध्ये आहे काहीतरी खजिना, तो बाहेर काढ. तो तुझाच आहे, मी नाही तुला दिला. मी फक्त मार्ग दाखवला कसं जायचा किंवा कुठे आहे. दोनच गोष्टी. गुरु ते काम करतात. श्रीकृष्णानं तेच काम केलं. त्याच्यावर बसलेली धूळ झटकली आहे आणि त्याला सांगितलंय की तू मारणार नाहीयेस. आत्मा मरत नाही, शरीर मरतं आणि या शरीराला कायमच मरावं लागतं. एकदा शरीर धारण करून आल्यानंतर शरीराला नष्ट व्हावं लागतं. ती नाशिवंत वस्तू आहे, ती नष्ट होणारच आहे. तू काहीच करणार नाहीस. तर तू तुझं बघ, तुझ्या आत्म्याचं बघ, आत्म्यात बघ सगळ्यांना. हे सगळं आतमध्ये दडलेलं, गुपित, आतमधलं ॲबिलिटीज, पोटेन्शियल्स, टॅलेंट्स, पॉवर्स त्यांनी काढून दाखवलं की अरे इथे बघ. आणि गुरु तेच करतो. मग बाहेर आपण हनुमानाची पूजा न करता मंदिरात जाणं, आपण आयुष्यभर हनुमानाच्या मंदिरात जातो, पण हनुमान बनतो का? हा पहिला प्रश्न आहे. आपल्याला हनुमान बनता आलं का? हनुमान म्हणजे एक्स्ट्रीम डिव्होशन. गुरु सांगतायत की तुला मी सांगतो आतमध्ये आहे. नाही हो, तुम्हाला काही माहिती नाही, बाहेर आहे. हनुमान नाही ते. हा, मला सगळं माहिती आहे, तुम्ही काय वेगळं सांगितलं, मला हे सगळं माहितीच होतं.
तुम्ही जस्ट काहीतरी एक वरची हिंट दिली, हे मी ऐकलं होतं, हे मला माहिती होतं, हे मी वाचलं होतं. हा हनुमान नाही. हनुमान म्हणजे एक्स्ट्रीम डिव्होशन, सरेंडर, शरणागती. मग आता गुरुच फक्त हे ज्ञान देतात का? मी नेहमी सांगते, कोणी येऊन देऊ शकतं. एखाद्या लाईफ टाईम मध्ये एकच गुरु येतो, तो जन्मभर देतो. एखाद्या लाईफ टाईम मध्ये दोन तीन गुरु येतात, म्हणजे चेंज होत जातो. जर्नी मध्ये वेगळे वेगळे गुरु येऊन भेटतात. एखाद्या लाईफ मध्ये गुरु नाहीच आहेत फिजिकल फॉर्म मध्ये. तो काहीतरी अशा अरेंजमेंट्स करतो की तुम्हाला कंटिन्युअसली ती धूळ झटकण्यासाठी रिमाइंडर देत राहील किंवा मेसेज येत राहील. किंवा एखाद्या जन्मामध्ये, फॉर एक्झाम्पल आपले परमहंस योगानंद, त्यांच्यासारख्या जन्मामध्ये सगळ्या जन्मांचे गुरु एकत्र शक्ती बनून मार्ग दाखवते. असंही होऊ शकतं. पण म्हणून आपण प्रत्येकात गुरु बघणं हे खूप आवश्यक आहे. हा आहे हनुमान. हा हनुमान कळला पाहिजे आपल्याला. आणि आपली अवस्था हनुमानासारखीच आहे. आपल्या आतमध्ये आहे, ते फक्त येऊन कोणीतरी सांगतं. जसं घरातला सांगतो, अरे तुझा चष्मा तिथे नाही आहे, मगाशी मी इथे पाहिला होता, बघ जा जाऊन. तेच करतात आपल्याला. वेगळ्या वेगळ्या एनर्जीज येऊन सांगतात. प्रत्येकाचा रिस्पेक्ट करणं आवश्यक आहे. खूप छान एक ना अभंग ओवी लिहिलेली आहे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये. मला ती फार भावली होती जेव्हा मी तुकाराम गाथा अभ्यासली होती तेव्हा, लग्नाच्या आधी. की चिंधीचा एक अभंग आहे. आता मला काही इतकं वर्ड मी कधीच लक्षात नाही ठेवत. अं, माझ्या काय असे श्लोक किंवा अभंग किंवा अशा ओव्या अशा तोंडपाठ वगैरे नसतात. पण त्याचा अर्थ अभ्यासलेला असतो. त्याचा अर्थ असा होता त्या ओवीचा, की जेव्हा तुम्हाला हिरा किंवा एखादी मौल्यवान वस्तू आपण बांधून ठेवतो किंवा सापडते, तर ती मौल्यवान वस्तू आल्यानंतर, हातात सापडल्यानंतर आपण काय करतो? नॅचरल ऍक्शन आहे, नॅचरल टेंडन्सी आहे, की त्याला गुंडाळलेलं जे जुनं फडकं असतं, ज्याच्यामध्ये गुंडाळून ठेवलं असतं, ती चिंधी आपण फेकून देतो. हो की नाही? ही नॅचरल आहे. त्यांनी असं म्हणलंय तुकाराम महाराजांनी, मूल्यवान वस्तू जेव्हा तुम्हाला मिळते, तर ते चिंधीला फेकू नका, त्या चिंधीचाही रिस्पेक्ट करा. का? तर त्या चिंधीने त्या मौल्यवान वस्तूला इतकं सांभाळलंय, तेजस्वी वस्तूला सांभाळून ठेवलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला जे जे लोक भेटतात, त्यांचा हृदयस्थ आलेल्या मेसेजला घेताना त्यांच्या बाहेरच्या चिंधीला इग्नोर पण करू नका आणि रिस्पेक्ट द्या. मला हा श्लोक अत्यंत भावला होता. आणि तेव्हा त्या नुसत्या एका एका अभ्यासाने, म्हणजे ते श्लोकाला जेव्हा मी अंडरस्टँड केलं, मला प्रत्येक अवतीभोवतीच्या चिंधीमध्ये बांधलेले परब्रह्मन, मौल्यवान वस्तू मला अपील व्हायला लागली. आणि त्याबरोबर अप्रोच बदलला माणसांशी वागताना, की या चिंधीला मी इग्नोर नाही करायचंय, बाहेरच्या कपड्याला, वस्तूला, बाह्य आवरणाला. चिंधी म्हणजे काय? बाह्य आवरण. बाह्य आवरण जे आहे त्याला इग्नोर नाही करायचंय, त्यालाही रिस्पेक्ट द्यायचा आहे, कारण त्यांनी ते आतमधला मौल्यवान वस्तू सांभाळलेली आहे हृदयामध्ये. इतकं पहा, त्यांनी इतकं इतकं लव्हिंगली आणि इतकं कम्पॅशनेटली, इतकं सुंदर सेन्सिटिव्हिटीनी ते अभंग लिहिलेले आहेत तुकाराम महाराजांनी. तेवढी सेन्सिटिव्ह, एवढा कोमल हृदयाचा प्रकार आपला होणं, की अगदी दगडाला सुद्धा आपल्या बोट लागलं तर रस्त्यावरनं चालताना आपल्याला दुःख झालं पाहिजे, इतक्या स्टेजला जातं. म्हणजे काय, हार्ट चक्र एक्स्ट्रीमली पॉवरफुल आहे, एक्स्ट्रीम लेवलवर पॉवरफुल हार्ट चक्र, एक्स्ट्रीम लेवल. तर ह्या पद्धतीनं त्या असलेल्या बाहेरच्या आवरणाला इग्नोर नाही करायचं आपल्याला. ते इतकं इतकं अंडरस्टँडिंग. आणि हा हनुमानाचा भाव
हा दडलेला आपल्यातला हनुमान. आपण सतत आपण म्हणतो की नाही, अमक्याला ज्ञान आहे, तमक्याला ज्ञान आहे, आपली वेळ कधी येणार. आत आहे हनुमान, वाट बघतोय धूळ झटकण्याची. आपल्यामध्ये आहे ऑलरेडी. मला हे सांगायचंय. हनुमानाच्या मंदिरात जाऊन मारुती स्तोत्र म्हणून, हनुमान चालिसा म्हणून हनुमान आपल्यात नाही येणार आहे. आपण हनुमान आहोत ह्या कम्प्लीट अंडरस्टँडिंगनी तो हनुमान आपल्यात येणार आहे. मी माझ्यात राम आहे, मर्यादा मला कळते, असं आपण जेव्हा म्हणू, उत्तम पुरुष बनण्याचा प्रयत्न करू, श्रेष्ठ पुरुष बनण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपल्यात ते परफेक्शनिस्ट मॅन किंवा परफेक्शनेटेड मॅन आपण व्हायला मार्गस्थ होऊ. तर त्या इतक्या गोष्टी, हे अपर चक्र ऍक्टिव्ह करणं फार आवश्यक आहे. कारण इथेच हनुमान इथेच आहे, राम इथेच आहे. हार्ट 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 लोअर चक्रासचं हे कमी करायला पाहिजे. मी आता गेले अनेक दिवस ह्याच पॉइंटवर बोलतेय, कारण मेजर गोष्ट तीच आहे. हाच मेजर मेजर वर्क आहे की आपल्या लोअर चक्रासचं पॉवर कमी करणं. पण म्हणून त्यांना वीक नाही करायचंय. कारण बेसिक चक्र ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी आपली, आपलं एंटायर फिजिकल बॉडीची स्ट्रेंथ, मसल पॉवर, किंवा आपण सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणतो, आपण जगण्याची इच्छा. आपल्याला काही सगळे होप सोडून ह्याच्याकडे नाही जायचं, डिप्रेशनकडे नाही जायचं. डिप्रेशन वाल्या लोकांचं बेसिक चक्र भयंकर वीक असतं. कारण सर्वायवल इन्स्टिंक्ट त्यांच्यात नसतं. त्यांना सगळं आता मरतो, मग उद्या मरतो, परवा मरतो, मला काही नको, अशी वाली टेंडन्सी असते डिप्रेशन वाल्यांची. बेसिक चक्र भयंकर एक्स्ट्रीम वीक असतं. आपल्याला त्या स्टेजला नाही जायचंय, पण आपल्याला हावी पण नाही हो करायचंय स्वतःवर. तर बॅलन्स म्हणतो ना, बॅलन्स बॅलन्स आवश्यक आहे. खूप महत्वाच्या आहेत या गोष्टी. एकदम नाही होत, हळूहळू होतात. त्यामुळे घाई नाही करायची, अंडरस्टँड करायचं. इथे टाकलं, पेनड्राईव्ह इकडे डोक्यात टाकली, हृदयात टाकली की बरोबर ते आपल्या ब्लड मध्ये सर्क्युलेट होतं आणि आतमध्ये भिंत ज्ञान असं संपादन करायचं. आपल्याला प्यायचं ते, वाचायचं ऐकायचं नाहीये. सर्वाभूती एक सारिखा साचार, होसी तू गंभीर रमाकांता, होसी अद्वितीय सर्वगुण श्रेष्ठ, श्रीहरी वैकुंठ नायका तू, प्रभो सर्वव्यापी होसी तू अजोड, मज हे उघड दिसत असे, तुझ्याची पासोनी आकाश हे झाले, ज्यात साठवले चराचर, ऐशा तुझ जोड पहावया जावे, तव परतावे लाजोनिया, मग तुझ्याहुनी असे कोणी श्रेष्ठ, नकोच ही गोष्ट बोलावया, तुझ ऐसा किंवा तुझहून थोर, नाहीच साचार त्रिभुवनी, ऐसा अद्वितीय एक तू श्रीपती, तुझे वानू किती थोरपण. ते आता खूप त्यांना लाजीरवाणं वाटतंय आणि म्हणून अर्जुन हे सगळं बोलतायत. तस्मात् प्रणम्य प्रणिधाम कायम, प्रसादये त्वमः त्वामः मिशमिड्यम्, पितेव पुत्रस्य सखेव सख्यु, प्रिय प्रियायार्हसि देव सोढुम्. मग तो अर्जुन या परी बोलून पुन्हा लोटांगण घाली तसे, तोची सात्विकांचे येऊनी भरते, भक्ती प्रेमे दाटे कंठ त्याचा, ऐसा तो सद्गद म्हणे जगन्नाथा, प्रसन्न हो आता कृपा सिंधो, अपराधार्णवी बुडालो जातारा, करोनिया त्वरा उद्धरावे, आमुचा तू सखा सोयरा म्हणून, नाही दिला मान जगत बंधो, देवदेवा तुझ सारथी करून आम्ही स्वामीपण गाजविले, प्रभो तुची एक वर्णनीय असाच, परी तू मातेच वाखाणीसी, ऐसा मजवरी तुझा लोभ तरी, मीच गर्व करी सभे माझी, ऐसे अपराध माझे अगणित, परिपदरात घ्यावे मज. आता एक गंमत सांगू का? प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला, हा अगदी प्रत्येक ह्युमन बिंगला, प्रत्येकाला माहिती असतं आपण ऍक्च्युली काय वागतोय. म्हणजे जेव्हा आपण रागावतो ना, तेव्हा आपण समोरच्याला, एखादा माणूस खोटं बोलतो, काही घटना घडते वाईट आपल्या बरोबर, तेव्हा आपण एक वाक्य बोलतो की तुझ्या अंतरात्म्याला विचार,
तुला माहितीये तू काय केलंस, असं आपण म्हणतो रागामध्ये समोरच्याला. किंवा त्याला नाही म्हणलं तर आपण घरात आपल्या धुसफूस होत असते मनाची, तेव्हा आपल्या मनात हा शब्द फुटतो की ह्याच्या आतल्याला तर माहिती असेल ह्यांनी काय केलं. किंवा आपण आजकालच्या राजकारण्यांसाठी सुद्धा कधी कधी अशी वाक्य निघतात की अरे ह्यांना कळत नाहीये काय करतायत स्वतः. ती गोष्ट तर अर्जुनाचं इथे होतंय काय, तो कृष्ण काहीच म्हणत नाहीये त्याला. कारण त्याला माहिती आहे की जे मगाशी मी स्टेजेस सांगितल्या, बेबी सोल, ऍडल्ट सोल, तो त्याचं कामच आहे दया, क्षमा, शांती, करुणा, परमात्म्याचं. तो कशाला याला माइंड करेल. तो माइंड करून नाही राहिला. पण ह्याला का का काय एवढा त्रास होतो. हे काही नुसतंच असं अरे आम्ही तू देव आहे आता मी भाऊ, असं नाहीये तिथे. कळतोय का भाव त्याचा त्याच्या शब्दांमधनं, की तो जे बोलतोय ते नुसतंच नाहीये की अरे तू तर ग्रेट होतास, आम्ही तर तुला लुटूपुटूची भांडणं केली. हे प्रॉब्लेम नाहीये इथे. पण अनकॉन्शियसली आतमध्ये प्रत्येकाला माहिती असतं की तो स्वतःला काय समजत आहे. मी काय बोलते ते त्याच्यावर विचार करा की आपल्याला आपण काय आहोत, काय स्टँडर्डचे आहोत, काय लेव्हलचे आहोत, हे प्रत्येकाला आतमध्ये माहिती असतं. किंवा एखादं पातक करणार असेल आपल्याकडनं चूक होते, तेव्हा सुद्धा आपल्याला आतनं माहिती असतं की आपण काय केली. किंवा अनकॉन्शियसली अननोईंगली घडली घटना, गलती, चूक आपल्याकडनं जेव्हा रिअलाइज होते तेव्हा पण आतमध्ये ऍक्च्युली सोलला कळलेलं असतं की काय गडबड झाली आणि का झाली. आणि माझं असं प्रत्यक्ष मत आहे, माझं स्वतःच अंडरस्टँडिंग आहे हे, की प्रत्येक माणसाला त्याच्या आतमध्ये काय आहे चालू आणि काय तो करतोय हे माहिती. माझं अंडरस्टँडिंग असं आहे. तर त्यामुळे मी नेहमी विचार करते जर एखादा माणूस काही चूक करत असेल तर मी विचार करते त्याच्या आतमध्ये तर त्याला माहितीच आहे तो काय करतोय. तर ठीक आहे, त्याला जर वाटतंय सही आहे ते तर त्याला करू दे. कारण प्रत्येकाला आतमधनं हे खरं आहे. आणि तुम्ही तुम्ही स्वतः याला चेक करा. तुम्हाला स्वतःला प्रत्येक कृती कुठलीही आठवा स्वतः केलेली, चांगली वाईट काही, टेस्ट करायला लक्षात येईल की आपल्याला माहिती आपण काय केलंय. आपण खरे कसे आहोत आतनं, म्हणजे अहंकार किती आहे आपल्यात, आपण काइंड किती आहोत, आपण लव्हिंग किती आहोत. जेन्युइनली सच्ची सच्ची बात, बिलकुल खरी खरी, ती आपल्याला माहिती असते जेव्हा आपण आतमध्ये झाकतो स्वतःच्या अंतरात्म्यात. तर ते झालेलं आहे ऍक्च्युली इथे त्याच्याबरोबर. तो कुठेतरी काहीतरी अहंकार होता आणि तेव्हाच गिल्ट येतो. हे लुटूपुटूची भांडणं किंवा लुटूपुटूच्या गोष्टी त्या काही एवढ्या माइंड करण्यासारख्या नाही आहेत. ऑब्व्हियसली माहिती नव्हतं तर होतात अशा गोष्टी. पण इथे जे त्याचं वाक्य आहे की गर्व ऐसा मजवरी तुझा लोभ तरी मीच गर्व करी सभे माझी, ऐसे अपराध माझे अगणित परिपदरात घ्यावे मज. ते आता आतमधले आतमध्ये दडलेले जे अपराध होते त्याचे स्वतःचे, जे त्याला कळत होते, जे त्याच्यात कृष्ण कृष्ण हे कळायच्या आधी त्याच्या आतमध्ये असतो ना एक अहंकार असतो. असतो एक आय मी मायसेल्फ, नॅचरली असतो ह्युमन मध्ये. नॅचरल आहे, मी काही त्याला दोष नाही देत आहे, नॅचरल आहे. पण तो कुठेतरी होता हे तो आता एक्सेप्ट करतोय. आणि म्हणून त्याला इतका जास्त पश्चाताप होतोय, रिग्रेट, एक्स्ट्रीम रिग्रेट. तर मला असं म्हणायचं आहे की आता आपण ह्या श्लोकाला कसं घ्यायचंय किंवा ह्या पार्टला कसं घ्यायचंय. मगाशी मी सांगितलं की आपले बहीण भाऊ परमात्मा आहेत आणि नसतील तर ते का नाहीत किंवा दिसत का नाहीत, रिफ्लेक्ट का नाही होत. दोन्हीची उत्तरं दिली. आता इथे जो आतला भाग आपल्याला रिव्हील होतोय त्याचा त्याला होतोय. आणि हे वाचताना अभ्यासताना आपल्याला आपला आपण रिव्हील करायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. तो जाणून घेऊन त्याच्यावर काम करायचं. आपण आतमध्ये कसे आहोत आणि अवतीभोवती वावरताना
सोशल नेटवर्कमध्ये, रिलेटिव्हज मध्ये, घरातल्यांबरोबर, शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर आपण त्याला स्वतःला समोर ठेवून चेक करा. मी नेहमी हे सांगते, पूर्वी वेगळ्या अँगलनी सांगितलं होतं की स्वतःला इंट्रोस्पेक्शन म्हणतो आपण त्याला, की स्वतःला समोर कटघऱ्यामध्ये उभं करायचं आणि मग विचारायचे प्रश्न, काय आहे काय नाही, कुठे चुकलं, का चुकलं, रोज चेक करायचं. तसंच आहे हे. पण हे स्वतःच एक ना डिटेल काढा, स्वतःच डेटा काढा आतल्या आतच. ह्याच्यासाठी कागद पेन घ्यायची गरज नाही, की मी माझ्यात अमुक स्वभाव किती आहे, अमुक गुण किती आहे, अमुक किती आहे, की हा किती आहे, प्रेम प्रेम करणं हे किती आहे. म्हणजे आता एक्झाम्पल देते, तुम्हाला नाही कळणार हे कसं काय करायचंय. आता माझं एक्झाम्पल देते. लव्हिंग आणि काइंड नेचर आहे, पण एका मर्यादेच्या पलीकडे आत्म्याच्या पुढे जाऊन, म्हणजे शरीरावर, आत्म्यावरनं जेव्हा मी बाहेरच्या बॉडीकडे येते, माझा लव्हिंग काइंडनेस तो इतका रिफ्लेक्ट नाही होत. हे मी स्वतः करत असते, स्वतः चेक करत असते. लव्हिंग काइंड. आणि हेच जर माझ्या घरातले दुसरे दोन मेंबर घेतले, दे आर एक्स्ट्रीम लव्हिंग, एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली. आणि ते म्हणतात पण की तुझ्याकडे बघून असं वाटतं की तू प्रेम नाही करत, पण माझं ऍबस्ट्रॅक्ट लेवलवर प्रेम रिफ्लेक्ट होतं. म्हणजे आत्म्यासाठी प्रचंड धडपड त्या व्यक्तींच्या, किंवा त्यांच्या हायएस्ट गुडसाठी एफर्ट टाकणं, किंवा जे बेस्ट करता येईल ते रिस्पॉन्सिबिलिटीज प्लेनवर करणं, इथे एक्स्ट्रीम लव्ह फ्लो होत असतं. पण ते फिजिकल प्लेनवर ते रिफ्लेक्ट नाही होत. मग कुठेतरी हा दोषही असू शकतो. फिजिकल प्लेनवर तो कमीपणा असू शकतो, इनर प्लेनवर तो हायएस्ट गुड क्वालिटी होऊ शकते. बट आपल्याला सगळ्या प्लेनवर जगायचंय ना. आपल्याला हायर प्लेनवर नाही जगायचं, आपल्याला लोअर प्लेनवर, फिजिकल प्लेनवर पण सर्व्हाइव्ह करायचंय. सो मी त्याला ठीक करत असते. मग जेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे आपला हा कंडक्ट ज्यादा ज्यादा आहे, स्ट्रिक्टनेस ज्यादा आहे, किंवा विल अँड पॉवर, शिवा एनर्जी खूप जास्त आहे, मग विष्णू एनर्जी बॅलन्स करायला पाहिजे. ह्यासाठी बोलतेय मी हे सगळं, की ह्या ज्या एनर्जीजला आणि क्वालिटीजना बॅलन्स करायचं असतं ना, ते स्वतःला जोपर्यंत चेक नाही करणार तोपर्यंत कसं करणार आपण. आणि नक्की कुठे ठोकाटाकी करायची ते कसं करणार. तर हे हे चेक करायचं. मग ही एनर्जी झाली. तिसरी एनर्जी ब्रह्मा एनर्जी. थर्ड आस्पेक्ट ऍक्टिव्ह इंटेलिजन्स, किंवा अडॅप्टेबिलिटी, किंवा आपण कितपत आपण ऍक्टिव्हली अडॅप्ट करू शकतो सिच्युएशनशी, आपण किती ऍक्टिव्हली सर्व्हाइव्ह करू शकतो. ऍक्टिव्ह इंटेलिजन्स, काम करताना शरीराने आपण सर्व्हाइव्ह करताना आपण इंटेलिजन्सचं ऍप्लिकेशन कसं करू शकतो, हे सगळे चेक करायचे आपल्यामध्ये. आणि शिवाय ह्याच्यामध्ये तिन्ही मध्ये तिन्हीचे निगेटिव्ह आस्पेक्ट, हा, पॉझिटिव्ह आस्पेक्ट आणि निगेटिव्ह आस्पेक्ट. म्हणजे बरं, मी अजून एकदा डिटेलमध्ये नीट सांगते की अँगर, मागे म्हणलं होतं अँगर, अँगर मध्ये डिफरन्स, गुड अँगर, बॅड अँगर, निगेटिव्ह आस्पेक्ट अँगरचा, पॉझिटिव्ह आस्पेक्ट अँगरचा. तसंच प्रेमाचा निगेटिव्ह आस्पेक्ट आणि पॉझिटिव्ह आस्पेक्ट. निगेटिव्ह आस्पेक्ट काय येईल त्याचा, की तुम्ही अतिप्रेम करताय की दुसऱ्याला हँडिकॅप बनवताय. इतकं प्रेम की ते समोरच्याला त्याची हे वापरायला अलाउ नाही करून राहिली पोटेन्शियल्स. हे अतिप्रेम झालं. ते निगेटिव्ह लव्हिंग एनर्जी आहे. मर्यादा पाहिजे, त्याच्यात बॅलन्स पाहिजे, मर्यादा पाहिजे, सगळी रेश मधली एकदम क्लिअर कट पाहिजे. हे सगळं स्वतःवर करायचं काम आहे. जे गुरु सांगतात ना, अरे आतमध्ये आहे, इथे आहे, धूळ झटक, ते धूळ झटकण्याच्या प्रोसेस मधलं एक एक काम आहे. हा एक मेथड आहे. तर असं स्वतःला बघायचं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चेक करायचं, कुठल्या साईडला आपलं झुकतंय जास्त, मग त्याला बॅलन्स करायचं. हे करत राहायचं. हे सतत कंटिन्युअस वर्क आहे. हे काय एकदा केलं चला झालं, झटकलं साफ, असं नाहीये. कारण कारण काय, कारण आपण रोज जगतोय ना. रोज नवीन घटना घडतायत, रोज नवीन गोष्टी घडतायत, रोज नवीन चॅलेंजेसला आपण फेस करतो, रोज नवीन टेस्ट होतात.
मग ते सारखं उपर नीचे होत राहतं आतलं सिस्टम. किंवा आपले क्वालिटीज म्हणू शकतो आपण, आपले नेचर स्वभावातले गुण ते वर खाली वर खाली होत राहतात. कधी कधी आपल्याला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला जर असं रिअलाइज झालं मी खूप स्ट्रिक्ट आहे, असं लव्हिंग माझं हे येऊन नाही राहिलं, मग मी खूपच अगदीच हे करायला लागले का, तर ते पण नाही झालं पाहिजे. तर तो बॅलन्स आहे ना, तो ते सगळं काम आतनं करावं लागतं. आपण म्हणू हे शिक्षण घेणं आणि बाहेर जगणं सोपं आहे, जेवढं हे एवढं कठीण आहे असं वाटेल काय की खूप काम करावं लागतं. कठीणच आहे. म्हणूनच तर थाउजंड अँड थाउजंड बर्थ का लागतं. सोपं नाही आहे ना. म्हणून जी जी परी होय जैसे लढी बाळपणे बापाशी बोलणे बाळकाचे, किंवा जीव लग सखा भेटताच सर्व ही संकोच सोडून या. जी जी सुख दुःखे भोगिली आपण करावी कथन तिती जैसी. आता आपण जेव्हा फॉरगिव्हनेस प्रेयरची प्रॅक्टिस करतो, ज्यांना पूर्वी मी सांगितलेलं आहे, तर तेव्हा पण आपण हेच करतो ना, की आपण फॉरगिव्हनेस ह्याचा इन्सर्ट केला, त्याला हट केलं. हे सगळे वरचे लेअर झाले. पण जेव्हा आपण आपल्याला स्वतःला बघत जातो की अरे नाही, माझ्यात इगो आहे, अमुक इन्सिडेंट झालाय, या माणसाबरोबर मी आयुष्यभर इगोइस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू नी जगलो, हे जे आहे ना, हे ते लेयर्स मध्ये आतमध्ये जाणं आहे की हो, मग तिथे आवश्यकता नव्हती माझ्या इगोला कौतुक करण्याची किंवा जपायची. हे जे आहे हे मी बोलतेय की इथे त्याला ते रिअलाइज होत आहे कुठेतरी, ट्रान्सपरन्सी आली त्याला स्वतःमध्ये. अरे बापरे, माझ्यामध्ये हे भाव होते. तो स्वतःच आतमध्ये अननोईंगली गेला आणि त्याला रिअलाइज झालं की अरे, आपला हा ऍटिट्यूड होता. तो त्यालाच माहिती असू शकतो ना. आपण आता समजा मी माझ्या एखाद्या मैत्रिणीशी बोलतेय किंवा एखाद्या नेबरशी बोलतेय, तिच्याशी बोलताना माझं वाक्य थ्रो करताना मी तिला माझ्या आतमध्ये काय भाव ठेवून, काय इंटेन्शन ठेवून मी वाक्य बोलली आहे, ते माझं मलाच माहिती असणार आहे. ते काय माझ्या बरोबर राहणाऱ्यांना पण माहिती नसणार आहे, ना ते समोरच्या बाईला कळणार आहे. ते बोलतीये मी. ते इंटेन्शन असतं एक आतमध्ये. आय होप मला वाटतं की कळलं असेल मी काय बोलतेय ते, काय सांगायचा प्रयत्न करते. जी जी सुख दुःखे भोगिली आपण करावी कथन तिती जैसी. प्राणनाथा लागी तन मन प्राण सर्व समर्पण करी जिका. ऐशा कांते लागी एकांती तो कांत भेटता गुपित बोले जैसी. तैशा परी तुम्हा विनविले देवा हेतू पुरवावा आणि कही. तर ते म्हणतायत की तुम्ही माफ करा आणि आम्हाला जवळ करा. अदृष्टपूर्वं हृषितो स्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. निज विश्वरूप दाखवावे मज ऐसे प्रेमे तुझ विनविले. तुवा माझा छंद पुरविलासाचा होसी तूच भक्तांचा माय बाप. कामधेनु वत्स खेळावया द्यावे अंगणी लावावे कल्पवृक्ष. ना तरी मांडावा नक्षत्राचा खेळ चंद्रमा निर्मळ यावा हाती. ऐसा तरी माझा छंद अगळाच पुरविलासाच माऊली तू. तोही हट्ट पूर्ण केलास विश्वरूप दाखवण्याचा, जबकि तुला माहिती होतं की ते भयंकर असणार आहे. प्रत्यक्ष त्याला तेवढी दृष्टी दिली. अंतर अंतर दृष्टी जी आहे, स्पिरिच्युअल आहे, तो त्याला दिलेला आहे आणि एवढी मोठी कृपा त्याच्यावर केलेली आहे. आणि त्याच्यासाठी मागे पण मी सांगितलं, त्याची एनर्जी मध्ये चेंजेस आणणं खूप आवश्यक होतं. ग्रॉस मध्ये असलेला विषाद योगातला असलेल्या अर्जुनाला दिव्यदृष्टी देऊ नाही शकत. त्याची एनर्जी चेंज करण्याचं 10 अध्यायांमध्ये काम केलं आणि मग जाऊन त्याला ती दृष्टी दिली. हे सगळे एफर्ट तर परमात्म्याने टाकले, कृष्णाने टाकले. त्यामुळे तो हे सगळं बोलतोय की मी नुसता हट्ट केला, पण हे सगळं बारीक जो पार्ट होता तो सगळा तू काळजी घेतलीस. ऐसा तरी माझा छंद आगळाच पुरविलासाच माऊली तू. जया अमृताचा पावावया श्लेष लागती सायास करावया. तया अमृताचा तुवा चातुर्मास पाडीला पाऊस देवदेवा. भूमी चोखाळून वाफ्या वाफ्यातून टाकिले पेरून चिंतामणी. प्रभो ऐसे मज केले तू कृतार्थ सर्व मनोरथ पुरवोनी. कळतंय का? भूमी चोखाळून वाफ्या वाफ्यातून टाकिले पेरून चिंतामणी, म्हणजे त्याच्या
प्रत्येक कॉन्सेप्ट मध्ये आतमध्ये त्यांनी एक 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 पॉझिटिव्ह थॉट टाकला आणि काम कसं करायचंय ते हळूहळू हळू त्याला समजावलंय, जे गुरु करतात की लेयर बाय लेयर कट करत जातात आणि एक प्युरिफिकेशन किंवा काय जे काय ते काही असं तोंडाने असं कधीही बडबड बडबड करत नाहीत गुरु. ते तुम्हाला कधी देऊन चुकतात. त्याच्यासाठीच आवश्यक असलेलं पहिलं काम ते कधी करवून घेतात पत्ता पण नाही लागत. पण म्हणून सरेंडर, शरणागती अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हनुमानाचा मी पार्ट एक आज डिस्कस केला की आपल्या आतमध्ये हनुमान असणं, आपण हनुमान बनणं खूप आवश्यक आहे. तिथे शंका आहे ते अजिबात नाही. हनुमानासारखं आपल्यामध्ये पण आहे दडलेलं, पण ते दाखवायला राम यावा लागतो जीवनामध्ये, त्याच्याशिवाय नाही. प्रभो ऐसे मज केले तू कृतार्थ, सर्व मनोरथ पुरवोनी. शिव ब्रह्म्या तेही नाही ज्याची वार्ता, रूप ते अनंता दाविले तू. उपनिषदांसी नाही ज्याची भेटी, पडे नाजे दृष्टी ब्रह्मादिका. तेची अंतरीचे तुवा निज गुज, उकलोनी मज दाखविले. कल्पादीपासून आजवरी माझे, होनिया जे जे जन्म गेले. तया सर्वांचाही वाचोनिया पाढा, घेतला मी झाडा तरी देवा. तुझे विश्वरूप देखिले ऐकिले, ऐसे आढळले नाही मज. जया स्वरूपाचे अंगण ही ठावे, नाहीच स्वभावे बुद्धी लागी. आत्ता मी जे बोलले ना, थाउजंड अँड थाउजंड बर्थ, तेच बोलतायत ते. कल्पादीपासून आजवरी माझे होनिया जे जे जन्म गेले, ते सगळ्यांचं आता इथे पूर्ण काय म्हणतो ना, एवढ्या जन्मांचं कर्म, पुण्यफळ किंवा जे काय असेल ते ते आता इथे सत्कारणी लागलं आणि विश्वरूप दर्शन मिळालं. तुझे विश्वरूप देखिले ऐकिले, ऐसे आढळले नाही मजा. आणि असं विश्वरूप दिलं जे कधीही मी ऐकलं नाहीये कोणाला दिलेलं. असं ज्ञान आणि असं दर्शन तू मला दिलेलं आहेस, ते ह्याच्या पुढेही कधी कोणाला मिळणार नाही. जया स्वरूपाचे अंगण ही ठावे, नाहीच स्वभावे बुद्धी लागी. आणि चित्ता लागी जया स्वरूपाची, कल्पना ही साची करवे ना. तया स्वरूपाची दृष्टी लागी भेट, नकोच ही गोष्ट बोलावया. आजवरी नाही देखिले ऐकिले, ऐसे जे आपुले विश्वरूप. जीवा हर्ष झाला, परी कराव्या गा तुझ सवे गोष्टी, ऐसे जग जेठी वाटे मज. पण आता पुन्हा मला तो माझा सखा, माझा प्रिय भाऊ आणि ते गोंडस रूप मला समोर पाहिजे. आता सगळा जो आनंद झालाय, पुन्हा त्याच्या गप्पा माराव्या वाटतात त्याच्याशी, त्याचं समाधान नाही होऊन राहिलं आता तर. आणि तो जेव्हा नॉर्मल स्वरूपात येईल, चतुर्भुज रूपात किंवा श्रीकृष्ण रूपात, साध्या रूपात, तेव्हा तो जास्त प्रिय झालेला असेल, कारण सत्य उलगडलं. अत्यंत प्रेम वाटतं. मग काय करू, हे कातडीचे आपल्या पादत्राण करून घालू का तुझ्या पायात, इतका प्रचंड आनंद. हे मी कशासाठी बोलतेय, जेव्हा गुरु त्यांचं सर्वस्व आपल्याला देतात आणि गुरु आपल्याला जी कृपा करतात ना, तेव्हा अक्षरशः हा भाव असतो की काय करू मी तुमच्यासाठी सांगा. मग ते म्हणतात की काही करू नकोस, दाखवलेल्या मार्गावर चाल आणि दिवा घेऊन दुसऱ्यांसाठी उभा राहा. सर्विस, सेवा, ह्युमॅनिटीची सेवा कर, माणसांची, माणूस जातीसाठी सेवा कर. मी तुझ्यासाठी कंदील घेऊन उभा राहिलो, तू एक स्वतः त्या लायक बन पहिले आणि मग कंदील घेऊन उभा राहा, मग प्रकाश दाखव. एवढीच मागणी असते त्यांची, एवढीच इच्छा असते. बाकी काही मागत नाहीत गुरु तुमच्याकडे, काही काही मागत नाही. त्यांना काही मतलब नाही. प्रेमानंदे तुझ द्यावे आलिंगन, सन्निध साराहून निरंतर. तरी तुझी मुखे अनंत अपार, बोलावे साचार कोणापाशी. एवढा भयंकर स्वरूपात आहेस तू की मी माझं कसं काय मी गप्पा मारू, बोलू, माझं प्रेम व्यक्त करू, तुला मिठी मारू, कसं करू मी हे सगळं. तुझं हे स्वरूप खूप वेगळं आहे आणि मला हवा असलेला ऋषिकेश, परब्रह्मन, कृष्ण तो खूप वेगळा आहे. तुझ मिठी देऊ तरी ऋषिकेशी, सर्वथा तू होसी अनावर.
कैसे वाऱ्या संगे घडावे धावणे किंवा मिठी देणे आकाशासी. महासागरात कैसी भगवंता येईल खेळता जलक्रीडा. आणि म्हणून आता त्याला सगुण स्वरूप हवं, साधं आपल्यासारखं. आणि म्हणून सगुण निर्मिती झाली. कारण असं जर प्रत्येकासमोर असं विश्वरूप उभं राहिलं तर कसं काय घडणार पुढे, कसे मार्गस्थ होणार लोक. आणि म्हणून सगुण स्वरूपात गुरु आपल्या समोर आणला आहे. गुरुला बसवतात आणि म्हणून गुरुचं महत्व कलियुगात आहे. कारण आधी तर डायरेक्ट टीचिंग जात होती. कैसे वाऱ्या संगे घडावे धावणे किंवा मिठी देणे आकाशासी. महासागरात कैसी भगवंता येईल खेळता जलक्रीडा. प्रभो विश्वरूप हे तुझे पाहून गेलो मी भिवून एकाएकी. तरी आता घेई आवरोनी आस एवढीचा आस पूर्ण करी. कौतुके करोनी जगाचा प्रवास सुखे स्वगृहास यावे जैसे. तैसे प्रभो तुझे तुझे रूप चतुर्भुज आम्हासी सहज विसावा तो. आम्ही योग जात अभ्यासावे सांग अनुभव मग हातची घ्यावा. रूप चतुर्भुज सावळे सगुण विश्रांतीचे स्थान तेची एक. आम्ही सर्व शास्त्री व्हावे पारंगत एक हा सिद्धांत जाणावया. आणि यज्ञयाग करावे सकळ परी हेची फळ मिळवाया. सकळ ही तीर्थे हिंडावी पावन घ्यावया दर्शन रूपाचे या. आम्ही दान पुण्य करावे जे काही व्हावे ते सर्वही ह्याची साठी. रूप चतुर्भुज सावळे सुंदर भेटावे माहेर विश्रांतीचे. घेतली आवडी हीच माझ्या जीवे पुरवावी देवे जड करी. माझ्या अंतरीचा जाणसी तू भाव देवांचा तू देव पूजनीय. होनी प्रसन्न पुनरपी मज रूप चतुर्भुज दाखविते. आपल्याला माणसाला अत्यंत आवश्यकता आहे सगुण स्वरूपाची. आपण त्याच्याशिवाय आपलं समाधानच होऊ शकत नाही. आपलं आतपासूनचं समाधान हवं असेल आपल्याला तर ते चतुर्भुज रूप किंवा समोर सगुण स्वरूप आवश्यक आहे. पण एका सर्टन टाइम नंतर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मध्ये गुरु आपलं काम करून गेल्यानंतर तुम्हाला एखादी जबाबदारी देतात आणि काम करा सांगतात. मग तेव्हा ते येत नाहीत सगुण स्वरूपात दर्शन द्यायला. मग कुठे शोधायचं ते, कुठे शोधायचं? तर ते शोधायचं आपण ज्यांच्या बरोबर काम करतो त्यांच्यामध्ये. आपण ज्यांना मार्ग दाखवतो त्यांच्यातच गुरूंना बघायचं आणि तोच आनंद प्रेमाचा भेटीचा घेत राहायचा. इथे मी थांबवते. 5 वाजलेले आहेत. 45 श्लोक पूर्ण झाले.